तर बघा मी चालले हळदी कुंकाला. तर बघू तिथं मला जर ब्लॉग बनवता आला तर बनवेन, जर बायका जास्त असतील तर नाही बनवणार. तर चला आता चालले मी. रेनो आणि तिने खेळले जोरात ओढते, म्हणजे तिच्या स्पीडला ती फिरवते. बघा आले मी हळदी कुंकावरतून. तर खूप बायका होत्या आणि नाही ग मला व्हिडिओ काढता आला तिथं. थोडासा काढला आहे मी तरी पण. तर चला आता रात्रीचे 8:45 झाले. तरी नशीब मी स्वयंपाक करून गेले होते म्हणून थोडेसे आरामशीर बसले तिथे. त्यांच्या 2 लहान लहान मुली येतात, रेनू आणि आणू. खूप मस्ती करत होत्या. तर बघा त्यांनी हळदी कुंकाला आहे ना असे करंडे, सॉरी हळद माझ्याकडनं त्याच्याकडे ऋतूचा पहिलाच आहे ना हळदी कुंकू, म्हणून त्यांनी ना हळदी कुंकू आपल्या स्वतःच्या हातानेच घ्यायला सांगितलं होतं. ते थोडंसं पडलं आता माझ्या साडीवरती. ते बोलले पुड्या बांधून घ्या, पण म्हटलं नको आता हे करंडा आहे ना त्याच्यातच मी घेतला. अजून असं मस्त गुलाबाचे फुलं वगैरे खूप सुंदर आहे. तर चला नंतर दाखवते काय करणार काय नाही. एखाद दुसरी रील पण बनवणार आहे. आज म्हणून ना सकाळी सकाळी आणले खाली मला. निखिल पण गेला आहे आणि अक्षय पण कॉलेजला गेला आहे. घरी कोणीच नाही म्हणून आलाय मला घेऊन खाली. 10 सव्वा 10 वाजलेत. बघा कसा एकदम बसला आहे. म्हणू बाबू आज सकाळी आला नव्हता ना, सकाळी 7लाच येत असतो. 7ला आणलं नाही म्हणून तो आता खूपच ओरडत होता. बघा कशी झाडं येतं मोठी मोठी, किती मोठं झाड आहे. पाला पूर्ण गेलाय खाली, पाला नाही राहिला त्याला. खूप मोठे मोठे झाड आहेत. इथे बघा मोठं आहे ना बदामाचं झाड आहे. हे 2-3 झाडं बदामाचे आहेत. मस्त बसलाय नाही म्हणू. चला चल म्हणू. आता त्याला काहीतरी नादी लावून घरी न्यायला लागेल. माझी सगळी कामं पडलेत, याला घेऊन आले खाली. तर चला आता जाते मी थोड्या वेळाने घरी. सगळीकडे त्याला बघायचं काय नाही काय हाय. म्हणू काय वरती काय आहे. त्याला म्हटलं चला घरी नादी लावून, तर तो याच्यात वरती चढलाय कठड्यावरती. चल बघा मनू कुठे घेऊन आला मला इकडे. खूप लांब उडी मारली त्यांनी कठड्यावरून त्या. त्या कठड्यावरती उडी मारली आणि आला इकडे. मी धावत तिकडनं आले. ऐकत नाही मला तो अजिबात, लय हट्टी. म्हणू गाडी खाली गेलं ना तर बाहेरच नाही निघणार. तर
गाडी खाली गेला ना बाहेर येत नाही लवकर. लय आगा हवे. जाऊ दे. अरे